नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाज्योती या संस्थेचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे. तर त्याबाबत आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता महाज्योती म्हणजेच या ठिकाणी आपण बघू शकतो की महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे महाज्योती, महाराष्ट्र राज्य नागपूर. तर या संस्थेमार्फत या ठिकाणी एक नोटिफिकेशन आलेलं आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूरमार्फत राज्यातील नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी IBPS PO LIC AAO 2023-24 तर या कोचिंगसाठी किंवा परीक्षेपूर्व मार्गदर्शनासाठी या ठिकाणी हे त्याबाबत नोटिफिकेशन आहे. तर त्यासाठी कोणकोणते विद्यार्थी पात्र असू शकतात तर याबाबत आपण आता पुढे बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की जे विद्यार्थी IBPS बँकिंग PO किंवा LIC AAO या परीक्षांची जर का तयारी करत असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षापूर्व मार्गदर्शन आणि कोचिंग देण्याचं जे काम असतं तर ती महाज्योती ही संस्था करत असते. तर त्या बाबतीतच त्यांनी या ठिकाणी नोटिफिकेशन दिलेलं आहे. तर यासाठी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 600 विद्यार्थ्यांसाठी, तर इथे एकूण 600 विद्यार्थ्यांसाठी त्यांना परीक्षेपूर्व मार्गदर्शन दिलं जाईल. तर 2023-24 या वर्षासाठी. तर या ठिकाणी मोफत अनिवासी पद्धतीने महाज्योतीमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर ते हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर आता आपण पुढे बघू. तर योजनेचं स्वरूप, तर हे स्वरूप काय आहे तर यामध्ये IBPS PO LIC AAO 2024 या पूर्व प्रशिक्षणासाठी पात्र नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत अनिवासी प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येते. तर प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तर तो 6 महिन्यांचा आहे या ठिकाणी. आणि तुम्हाला या ठिकाणी विद्यावेतन हे 6,000 रुपये प्रति महिना त्या ठिकाणी दिले जाईल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मोफत प्रशिक्षण दिलं जाईल कोचिंगचं. त्यानंतर त्यासोबतच 6 महिन्यांसाठी तुम्हाला प्रति महिना 6,000 रुपये त्या ठिकाणी दिले जातील जर का तुमची किमान 75% हजेरी असेल तर. तर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची जी संख्या आहे तर या ठिकाणी 2 कोचिंग सेंटर दिलेले आहेत, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. तर या ठिकाणी नागपूरसाठी एकूण 300 जागा आहेत आणि छत्रपती संभाजीनगर या कोचिंग सेंटरसाठी एकूण 300 जागा आहेत. तर अशा एकूण 300 जागा त्यांनी दिलेल्या आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल तर त्यावेळेस दोघांपैकी कोणत्याही एका सेंटरची तुम्ही त्या ठिकाणी निवड करू शकता. तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या योजनेसाठी कोणकोणते विद्यार्थी पात्र ठरू शकतात. तर या ठिकाणी आपण आता बघू. यातील पहिला जो क्रमांक आहे तर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्यानंतर विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा किंवा असावी. त्यानंतर विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा. म्हणजे नॉन क्रिमिलियरची जी मर्यादा आहे तर त्याच्या अंतर्गत तुम्ही त्या कॅटेगरीत बसायला हवे. त्यानंतर विद्यार्थी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेला किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थीसुद्धा या प्रशिक्षणाकरिता अर्ज करू शकतात. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा जे विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत तर असे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि पात्र ठरू शकतात. तर या ठिकाणी वयमर्यादा जी आहे तर ते 20 ते 30 वर्षापर्यंत या ठिकाणी कोणीही अप्लाय करू शकतात. तर ह्या ज्या पात्रता आहेत या पात्रतेसाठी जर का तुम्ही बसत असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्यानंतर पुढे आपण बघू मित्रांनो. तर या ठिकाणी
अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या वैयक्तिक कागदपत्रांची गरज पडेल, तर या ठिकाणी पहिलं आधार कार्ड तुमच्याकडे असायला हवं. त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो. त्यानंतर वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रसुद्धा तुमच्याकडे असावं. 12वी उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र, त्यानंतर पदवी उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं. त्यानंतर पदव्युत्तर उत्तीर्ण गुणपत्रक किंवा पदव्युत्तर शेवटच्या वर्षाचे प्रमाणपत्र. आणि जर का तुम्ही दिव्यांग असल्यास 40% जास्त प्रमाणात असलेल्या दिव्यांगत्वाचे सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असेल. त्यानंतर या ठिकाणी बँक खाते जे आधार क्रमांकाशी तुमचं त्या ठिकाणी संलग्न असेल. तर या ठिकाणी एवढे जे कागदपत्र त्यांनी दिलेले आहेत तर हे तुम्हाला तुमच्याकडे असणं यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या ठिकाणी अर्ज कसा करावा. तर महाज्योती या संस्थेचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे www.mahajyoti.org.in, तर या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही नोटीस बोर्डमधील IBPS PO LIC AAO 2023-24 यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्यानंतर अर्जासोबत या ठिकाणी ब मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकतात किंवा तुम्हाला त्या ठिकाणी करावे लागते. त्यानंतर पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे. म्हणजे जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहेत असे विद्यार्थी जर का अप्लाय करत असतील तर त्यांना या ठिकाणी महाविद्यालयाचं जे बोनाफाईड प्रमाणपत्र असतं ते अर्जासोबत त्यांना जोडणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर आपण आता खाली बघू की या ठिकाणी कास्टवाईज जागा त्यांनी विभागलेल्या आहेत. तर OBCसाठी 59% जागा या ठिकाणी राखीव आहेत. त्यानंतर VJA कॅटेगरीसाठी 10%, NTB म्हणजे भटक्या जमाती या कॅटेगरीसाठी 11% जागा राखीव आहेत. त्यानंतर भटक्या जमाती NTCसाठी 11%, NTDसाठी 6% आणि SBC म्हणजे विशेष मागास प्रवर्ग साठी 6% जागा या ठिकाणी विभागलेल्या आहेत किंवा राखीव आहेत. तर हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आपण बघू या ठिकाणी आरक्षणाबाबत त्यांनी दिलेलं आहे. अनाथांसाठी 1% आरक्षण लागू केलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी आता काही अटी शर्ती त्यांनी दिलेल्या आहेत, ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर या ठिकाणी अर्ज करण्याचा जो अंतिम दिनांक आहे तर तो 21 सप्टेंबर 2023, म्हणजे अर्ज तुम्ही 21 सप्टेंबर 2023च्या आधी या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या अर्जाची त्या ठिकाणी छाननी केली जाईल आणि ते छाननी केल्यानंतर प्रशिक्षणासाठी तुमची निवड केली जाईल. आणि या ठिकाणी प्रशिक्षणाकरिता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांना ₹6,000 प्रति महिना या दराने विद्यावेतन लागू होईल. प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 6 महिन्यांसाठी जे परीक्षापूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त मार्गदर्शन किंवा कोचिंगच त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे, तर 6 महिन्यांसाठी दर महिन्याला तुम्हाला या ठिकाणी त्यांच्याकडून ₹6,000 सुद्धा त्या ठिकाणी दिले जातील. यासाठी तुमची प्रशिक्षणासाठी 75% उपस्थिती असणे बंधनकारक आहे, तरच तुम्हाला ते ₹6,000 प्रति महिना 6 महिन्यांसाठी मिळू शकतात. तर हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यावेतन जमा करण्यासाठी आधार क्रमांकाशी संलग्न बँक खाते देणे अनिवार्य आहे. तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं बँक अकाउंट त्या ठिकाणी द्यावं लागेल जे आधार कार्डशी तुमचं लिंक असेल तर. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की महाज्योती अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सारथी पुणे या संस्थेकडील याच परीक्षेच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच महाज्योतीकडील सदर प्रशिक्षणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ
घेतलेला नसावा। विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या दुबार लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास विद्यार्थ्यांविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल। म्हणजे याचा आधी जर का तुम्ही अशाच प्रकारच्या योजनेचा जर का लाभ घेतलेला असेल सारथी किंवा महाज्योतीच्या संस्थेमार्फत, तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरू शकतात किंवा नियमाप्रमाणे तुम्हालावर या ठिकाणी कारवाई होऊ शकते। तर हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघू। या ठिकाणी सदर प्रशिक्षण अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्याने वरील अटी शर्तींचा भंग केल्याचे तसेच चुकीची माहिती, खोटी कागदपत्रे माहिती सादर केल्यास त्यांच्यावर झालेल्या प्रशिक्षण खर्चाची त्यांच्याकडून वसुली करण्यात येईल व यापुढे महाज्योतीच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यास ते पात्र असणार नाहीत। म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तर कुठल्याही प्रकारे तुम्ही या ठिकाणी खोटे डॉक्युमेंट्स दिले किंवा फ्रॉड केला तर तुम्हाला या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येईल असं त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी नमूद केलेलं आहे। तर या ठिकाणी नमूद निकषांची जर का पूर्तता न करणाऱ्या, अपूर्ण अर्ज सादर करणाऱ्या किंवा अर्जासोबत कागदपत्रे सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज बाद करण्यात येईल। त्यांनी जे जे कागदपत्र या ठिकाणी सांगितलेले आहेत ते कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचे आहेत। त्यानंतर जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ, अर्ज नाकारणे, स्वीकारणे अशा प्रकारचे जे सर्वस्व अधिकार आहेत तर ते व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील। तर या ठिकाणी 9व्या पॉईंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर अप्लाय करायचा आहे। अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तुम्ही महाज्योतीच्या कॉल सेंटर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता। तर हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या। तर अशा पद्धतीने जे विद्यार्थी जर का अटी शर्ती किंवा पात्रता पूर्ण करत असतील आणि जे विद्यार्थी बँकिंग, IBPS, PO, LIC या परीक्षेची जर का तयारी करत असेल तर त्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी नक्कीच हे फायदेशीर ठरू शकते। कारण की यामध्ये तुम्हाला 6 महिन्यांसाठी कोचिंग फ्री दिले जाते आणि कोचिंग सोबतच तुम्हाला दर महिन्याला 6,000 रुपये प्रति महिना तुम्हाला त्या ठिकाणी दिला जातो। तर हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या। आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। थँक्यू फॉर वॉचिंग।